नमस्कार. तिखट गोड मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत, झटपट होणारं, कमी साहित्यात होणारं, चविष्ट असं लसूणचं लोणचं. तर त्यासाठी लसणाच्या सोललेल्या पाकळ्या घ्यायच्या. 5 ते 6 तास फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायच्या. त्यामुळे त्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना ते निघून जातं आणि लोणचं जास्त दिवस टिकतं. मी इथे कोवळ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही थोड्या मोठ्या घेतल्या तरीही चालेल. आता त्यासाठी 2 चम्मच धने घ्यायचे, 2 चम्मच मोहरी, 2 चम्मच जिरे, अर्धा चम्मच मेथीदाणे, 8 ते 10 मिरे आणि अर्धा चम्मच कलोंजी घ्यायची. आता एका कढईमध्ये तेल तापवून घ्यायचे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्यामध्ये गरम तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या छान परतून घ्यायच्या. आता काय करायचं, एका पॅनमध्ये धने, जिरे आणि मोहरी छान गरम करून घ्यायची. खूप भाजायचं नाही, फक्त गरम करून घ्यायचं. आता त्यामध्ये मेथीदाणे घालायचे. मेथीदाणे पण खूप भाजून नाही घ्यायचे. खूप भाजल्या गेले तर कडवटपणा जास्त जाणवतो. आता ह्या सगळ्यांना मिक्सरमध्ये घालून छान बारीक करून घ्यायचं. खूप बारीक नाही करायचं. आता आता गॅस बंद करायचा. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद घालायचं आणि आपण जो पावडर केलेला आहे थोडासा जाडसर तो घालायचा. खूप बारीक करायचा नाही आणि गॅस बंदच ठेवायचा. आणि आता छान हे फिरवून घ्यायचं. आता कलोंजी घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. कलोंजी छान मिक्स झाली की त्यामध्ये आपण लिंबाचा रस घालायचा आणि छान परतून घ्यायचं. बस तयार झालं आपलं लसूणचं लोणचं. बघा किती छान कलर आला आहे. आणि आता ह्या लोणच्याला एका काचेच्या भरणीमध्ये छान हवा टाईट भरणीमध्ये भरून ठेवायचं. भरणी छान पुसून घ्यायची. आता हे लोणचं आपल्याला 8 ते 10 दिवस पुरतं आणि तब्येतीसाठी पण खूप चांगलं असतं. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.